तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासंदर्भातल्या काही घडामोडी बघूया टॉप 9 न्यूज मध्ये। मुंबईचा महापौर निवड प्रक्रियेला वेग। अमित साटम, राहुल शेवाळे, पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या भेटीला। गटनेता निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांची आयुक्तांशी चर्चा। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर होण्याची शक्यता। मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त राज ठाकरेंनी नाकारलं। मी सांगतोय ना नाही म्हणून राज ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया। भाजपच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याच्या शक्यतेचा राज ठाकरेंनी केला इन्कार। मुंबई पालिकेच्या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभागांवरती ठाकरे बंधूंचं वर्चस्व। महायुतीसह समसमान सत्ता। 8 प्रभाग समितीवरती ठाकरेंच्या नगरसेवकांची कमान। मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्र गट नोंदणीचा ठाकरे सेनेला फटका। ठाकरे सेनेला 8 ऐवजी 7 सदस्य नेमता येणार। शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून राष्ट्रवादी नोंदणी करणार। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी। गणेश खणकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय। मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करणार। राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष असून राष्ट्रवादी देखील आमच्यासोबत गट नोंदणी करणार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत। मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा गट। कोकण भवनात राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची वेगळी गट नोंदणी। नंतर राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेच्या मूळ गटाला सहयोगी गट म्हणून नोंद करणार। केडीएमचे ठाकरे गटाच्या बेपत्ता 4 नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे या घरी परतल्या। राज ठाकरेंच्या भेटीनंतर होत्या संपर्काबाहेर। परतल्यानंतर सोशल मीडियासमोर येणं टाळलं। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे आणि राहुल कोट अजूनही नॉट रिचेबल। केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर परतले। 16 दिवसांनंतर परतलेल्या म्हात्रेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत। इतर 2 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल। तर महानगरपालिकांमध्ये महापौर पदाच्या निवडीसंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। ठाणे महानगरपालिकेत भाजप सत्तेत सहभागी होणार। भाजप विरोधी पक्षात बसणार नाही। भाजपनं उपमहापौर पदाचा अर्ज भरलाय। जितेंद्र आव्हाडांचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे महापौर होणार। रवी लांडगे सलग 2 वेळा बिनविरोध नगरसेवक झालेत। उपमहापौर पदी भाजपचे निष्ठावान शीतल उर्फ विजय शिंदे यांची निवड। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरला। पहिल्या 1.25 वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या 1.25 वर्षात आशिष अतकरे यांची निवड। कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडनं रूपा राणी निकम यांचं नाव जाहीर। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निकम यांच्या नावाची घोषणा। कोल्हापूर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत। नागपुरात भाजपला बहुमत, मात्र महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार। काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। गटनेता संजय महाकाळकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकर यांची निवड होताच भाजपनं शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलं। पक्षविरोधी कारवाई आणि अनुचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपनं हमीपत्र लिहून घेतलं। चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या 24 नगरसेवकांकडून गट नोंदणी। नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी। चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाच्या 20 नगरसेवकांकडून गट नोंदणी। नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात प्रक्रिया। प्रतिभा धानोरकरांच्या गटातील नगरसेवकांची आधीच गट नोंदणी झालेली आहे।